सावित्री, माझ्या मनातील भावना मीच खोलते, माझ्या मनातील भावना मीच खोलते, मी सावित्रीबाई फुले बोलते. हटले नाही ध्येयापासून जरी फेकली अंगावर घाण. होय होय मी सावित्रीबाई फुले बोलते. ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही, त्यास मानव म्हणावे का? हो हो मी सावित्री, सातारा जिल्ह्यातील आणि खंडाळा तालुक्यातील नायगाव हे माझं जन्मगाव. सिंधूजी नवसे पाटील यांची नात तर खंडोजी नवसे पाटील यांची पोट. भावंडात मोठी सिंधूजी, सखाराम, सिरपती आणि आम्हीच एकलं लाडा कौतुकानं वाढलेलं. आमच्या घरी पाटीलकी, बागबागायती, फुलांची शेती, समद कसं राबराबतं. दरवेळी चैत्र शुद्ध एकादशीला आमच्या गावी अंबाबाईला पायी झेंडे घेऊन जात असत आणि आमच्या गावातील मंडळींना भोगे द्यायचे काम आमचे आबा करायचे. आहो एवढंच काय, दुष्काळात असे कितीतरी जेवण आमच्या आबांनीच दिले. समजा पंचक्रोशीत माझ्या बाचा दबदबा होता. आहो गावातल्या एखाद्यानं बायको नांदवली नाही की प्रश्न आमच्या आबाकडे यायचा. मग आमचा आबा कसं म्हणायचं, अरे संभ्या बायको नांदवत नाही म्हणजे काय, मुकाट्यानं बायकोला घरी घेऊन जा. मग सम्या कसा लटा कापायचा आणि म्हणायचा, कधी मी कुठं काय म्हणलो आणि घुमावलं बायकोला घरी घेऊन जायचा. हे समज मी लहानपणापासून बघत होती बघा. मला वाटायचं मी मोठं झाल्यावर असंच काहीतरी करावं, मला वाटायचं मी मोठं झाल्यावर असंच लोकांचे प्रश्न सोडवावं असं मला लहानपणापासून वाटायचं. मी लहान असताना माई माझं लाड लय करायची बघा. तुमची माई करते ना तुमचं सर्वांचा लाड, तशी माई बी माझं लाड लय करायची बघ. अशी का जात्यावर बसली का त्या जात्याच्या ओळीमध्ये माझं नाव घ्यायचे. अशी का जात्यावर बसली का माई आई कशी म्हणायची बघा, नाय गावच्या चावडीला सोनईचा दरवाजा ग जुन्या गादी वनवराजा. सावित्री लाडकी लेक धरी बापाच्या धोतराला गलेक चालली चातुराला. या बाया मला तर लय गोड वाटायचं बघा. माझी आई माझ्या जातीच्या ओळीमध्ये माझं नाव घ्यायचे. मग एकदा काय झालं, आईनं मला बाजारात नेलं. तुम्ही बी जाता ना बाजारात, तसंच माझ्या आईनं बी मला बाजारात नेलं. माझी आई म्हणली, सावित्री तुला काय घ्यायचं ग? तवाच्या टायमाला मला जिलबी लय आवडायची बघा. मग मी आईला म्हटलं, आई मला जिलबी घेऊन दे ना. मग माझ्या आईनं असा जिलबीचा पुडा माझ्या हातात दिला. मग मी अशी आपली रस्त्याने चालत जिलबी खात चालली होती. तेव्हा समोर गोरासाहेब येतो. गोरासाहेब म्हणजे ठावा आहे का? विंगलिस तवाच्या टायमाला गोराचं राज्य होतं बघा. असं गोरासाहेब समोर येतो आणि म्हणतो कसं, ए बेबी रस्त्याने जाताना काय बी खायचं ना. या बाया पटकन असा जिलबीचा पुडा फेकून दिला आणि अशी शहाणे लेकरासारखी उभी राहील. दिसतंय ना शहाणे लेकरू. मग ते गोरासाहेब म्हणतो कसा ही पण लय हुशार दिसते, जणू मोठीच कोणतं होणार. या बाया म्हटलं माझी आई बी म्हणते पोर लय हुशार, माझा बाबा म्हणतो पोर लय हुशार आणि आता हे गोरासाहेब बी म्हणतो पोर लय हुशार. मला वाटायला लागलं मी खरंच लय हुशार, मी खरंच मोठं कोणतरी होणार. हळूहळू मी मोठी व्हायला लागले तशा माझ्या आईनं लावलं ना माझ्या बाच्या मागं टुमान. काय टुमान लावलं असेल बरं? लगीन अशी माझी आई म्हणायला लागली. काय डोळे बिळे झाकून बसले की काय, पोरीचं लगीन उरकून टाका. तर माझा बाप काय म्हणतो, माझी पोट लाखात एक आहे. जो कोणी जग परिवर्तन करणार असेल, जो कोणी समाज प्रबोधन करणार असेल, त्याच पोराशी मी माझ्या पोरीचं लगीन लावून दे. या बाया मला काय बी कळत नव्हतं बघा. मी आपली म्हणलं जाऊ होईल तेव्हा होईल लगीन. मग मी आपले येऊला पोरींमध्ये झिम्मा म्हणा, फुगडी म्हणा खेळायची. मग म्हटलं जाऊ होईल तेव्हा होईल लगीन. हळूहळू मी मोठी व्हायला लागले. म्या 9 वर्षाची झाले. किती वर्षाची? 9 वर्षाची झाले. धनकवडीच्या पाटलाची पोर सगुणाबाई ही म्हणत होती, आमच्या ज्योतिबाच्या डोक्यात लय काय बाय असतं बघा. पोरीबाईंना शिकवलं पाहिजे, पोरीबाईंनी शिकलं पाहिजे असं काय बाय असतं बघा. सावित्रीची आणि ज्योतिबाची जोडी लय छान दिसेल बाय. पण बायांना एक लय पडलेलं असतं बघा, कोणाची जोडी कोणा
संग झाक दिसत, कुणाची जोडी कोणा संग झाक दिसत. मग मी म्हटलं मी हळूहळू मोठी व्हायला लागले, हळूहळू मोठी व्हायला लागले. एकदाशी पडली की फुलाला गाठ पडली की समजा वरात नाही गावला, समधी पुणेकर नाही गावला, समधी लोक जमलेली, समध्या लोकांची गर्दी, मंडप टाकलेला आणि मी सावित्रीबाई आणि मी नवरी बनलेली. गळ्यामध्ये मंगळसूत्र, पायामध्ये जोडवी, अशी ठमकत ठमकत पुण्यामध्ये नवरी बनवून आली. आणि मी घरात जाऊन बघते तर काय, हे कुठून ठेवलेली पुस्तक, ते कुठून ठेवलेली पुस्तक, समोरून ठेवलेले पुस्तक. या बाया म्हणलं हे बाबा का नुसतं पुस्तकच खातो की काय जणू, ह्या बाबा का नुसतं पुस्तकच खातो की काय जणू. मी काय ध्यान देत नव्हती बघा, मी आपलं माझं घरातलं काम केलं आणि मी बोलू. पण एकदा काय झालं, ही मला म्हटलं अगं सावित्री इकडे. या बाया म्हटलं हे नवरा बायकोला मारतो की काय, म्हणून मला लय भ्या वाटायला लागलं बघा. मग मी अशी समोर जाऊन उभी राहिले तर हे मला म्हणतात कसं, अगं सावित्री पोरीबाईंची परिस्थिती लय बंगाळ आहे, तू यांना शिकवलं पाहिजे. म्या सावित्री पुरुष आहे, म्या स्त्रियांपर्यंत जाऊ शकत नाही, तू एक स्त्री आहेस, तू स्वतः शिक्षण घे आणि इतरांना शिक्षण दे. या बाया म्हटलं हे काय, मला 10-12 भाकरी थापाय सांगितलं असतं तर मी थापा थापून दिले असते, पण हे काय स्वतः शिकायचं आणि दुसऱ्यांना शिकवायचं. या बाया मला काय हे जमायचं नाही म्हटलं. हे मला म्हणायला लागलं अगं सावित्री तू प्रयत्न कर, या समाजाला तुझी गरज आहे. या बाया मी काय बी बोलली नाही बघा. म्हटलं मग आम्ही शेतावर गेलो, शेतावर पेराची कामं चालू होती, माझ्यावर सगुणाबाई होत्या. मग आम्ही समजा जणांच्या शेतात पेराची कामं करत होतो. ही मला म्हणायला लागलं सावित्री आज शेतात पेराची कामं चालू आहेत, ह्या दाण्यानं जर आज गाडून नाही घेतलं तर हा कधीच निर्माण होत नाही, आणि आज आपण दोघांनी गाडून नाही घेतलं तर उद्या जगाचे उद्या समाजाची निर्मिती होणार नाही. असं काय बाय म्हणायला लागलं. हे गाडून घेतलं हे काय बाय बोलायला लागलं. य बाया मला काय बी कळत नव्हतं बघा, या बाया मला काय बी कळत नव्हतं. मग आम्ही शेतावर गेलो, ह्यांनी हातात काठी घेतली आणि म्हणायला लागलं सावित्री इकडे. या बाया म्हणलं आता तर हातात काठीच घेतली, आता मला मारते तेच जणू, आता मला मारते तेच जणू. मग मला लय भ्या वाटायला लागलं. मग मी अशी समोर जाऊन उभी राहिली तरी मला म्हणतात कसं सावित्री ही माझ्या हातात काठी आहे, ही जमीन आपली पाठी आहे, आता मी ह्या काठीला ह्या जमिनीवर असं लिहितो बघ. मग ह्यांनी इकडून काठी फिरवली तिकडून काठी फिरवली आणि काहीतरी लिवलं आणि मला म्हटलं म्हणून याला. या बाया म्हटलं मला लिवायला काय असलं जमायचं नाही, तुम्ही मला घरातली कामं सांगा मी पटापटा करते, तुम्ही मला शेतातली कामं सांगा मी पटापटा करते, पण हे लिवायचं काय सांगू नका. ही मला म्हणायला लागलं सावित्री तू प्रयत्न कर तुला शक्य होईल हे, सावित्री तू प्रयत्न कर तुला शक्य होईल हे. मी म्हटलं या बाया मला काय हे जमायचं नाही. मी पुन्हा प्रयत्न केला, मग मी इकडून काठी फिरवली तिकडून काठी फिरवली, 8 दिवस लागले बाबा मला अ शिकायला. मग मी अ शिकले, आ शिकले, ई शिकले, ऊ शिकले, समजे मराठी शिकली बघा. मग पुस्तकातली अक्षरं माझ्याशी बोलायला लागली, पुस्तकातली अक्षरं मला फुलासारखी दिसायला लागली, पुस्तकातली अक्षरं मला चांदीसारखी दिसायला लागली. ह्यांना मायदा आनंद झाला, ह्यांची साव शिकली होती ना, कारण ती उद्या पोरीबाईंना शिकवणार होती. ह्यांना मायदा आनंद झाला. मग ह्यांनी भिडेवाड्यात पोरींसाठी पहिली शाळा काढली, भिडेवाड्यात आमची शाळा सुरू झाली. मी अशी पोरींना बसवून शिकवायचे आणि मी अशा फळावर तर पुरेशा पळूनच जायच्या. वर्गात कोणच नाही, शिकवायचं कुणाला. बाहेरची माणसं बी लय काय काय बोलायची बघा, म्हणायची जो कोणी या शाळेत जाईल त्याला जिद्द गाडून मारू. मरण्याच्या भीतीनं पोरी जाऊन पळून जायला लागल्या. मी घरी जात असताना लोक बी मला लय काय काय बोलायचे, लय नावं ठेवायची, म्हणायची माझ्या अंगावर शेण टाकायची, दगड टाकायची, माझ्या अंगावर लोक खरकट पाणी सुद्धा टाकायची, नुसता अंगाचा वास सुटायचा बघा, नुसता अंगाचा वास सुटायचा. ह्यांना म्हटलं मला काय हे जमायचं नाही शिकवायला. ही मला काय म्हटलं माहितीये का, साऊ तू एक साडी बराबर घेऊन जात जा, एक पोरी बाईला शिकवण्यासाठी आणि एक लोकांनी दगड मारण्यासाठी. म्या होय म्हटलं. एकदा काय झालं, ह्यांनी मला म्हटलं साऊ पळ. मी पळत जाऊन बघते तर काय ह्यांचा हात गाठीत पडलेला. ही मला म्हणायला लागला साऊ आता मला वाटतंय माझं काहीतरी होईल, तू तुझं काम थांबू नको.
हे मला म्हणायला लागला, साऊ तू तुझं काम थांबवू नको, यशवंताला शिकव, यशवंताला डॉक्टर बनव आणि आपल्या दवाखान्यात लोकांना सेवा द्या, असं म्हणत म्हणत म्हणायला लागलं. तेवढ्यात त्यांना लय कसं व्हायला लागलं बघा. त्यांनी हा हा म्हणत त्यांनी तिथं डोळे मोडलं. मी अजिबात रडले नाही बघा. यशवंताला म्हटलं, यशवंता उचल हे मडकं. माझा यशवंत असा तुरतुर चालत आला आणि मडकं उचलायला लागला. तेवढ्यात माझा मावसदीर आला आणि म्हटला, थांब यशवंता थांब, तू सावित्रीने तुला जन्म दिलेला नाही, तू सावित्रीचा दत्तक पुत्र आहेस. मी म्हटलं, यशवंता मी स्वतः मडकं हातामध्ये धरलं आणि अशी मशाभूमीत चालले. मी भारताची पहिली बाई होती जिला मडकं हातामध्ये धरलं होतं, जिला मडकं हातामध्ये धरलं होतं. संधी पार पडलं. मी यांचं अजून एक सपान पुरं केलं. यशवंताला दवाखाना टाकून दिला. त्या दवाखान्यात बारकी म्हणू नका, मोठी म्हणू नका, गरीब म्हणू नका, संधी नका यांची बघा. समध्यांना औषध पाणी द्यायची, समध्यांना औषध पाणी द्यायचे, समध्यांना औषध पाणी द्यायचं. मग एकदा काय झालं, असा काळ झाला, पुण्यामध्ये प्लेगची साथ आली. जनावर जशी मरचूक पडते तसं माणसं मारायला लागली. एकाला नुसतं दुसरं पडलेलं असायचं, दुसऱ्याला नुसतं तिसरं पडलेलं असायचं, तिसऱ्याला नुसतं चौथं पडलेलं असायचं. असं चालू होतं बघा. मग तेवढ्यात 3 वर्षाचं लहान बाळ आलं. त्याच्या किरकिर करत आलं. त्याला मी असं माझ्या खांद्यावर घेतलं आणि त्याच्या गालाला चापसून बघितलं तर त्याला ताप लागत होता. त्याच्या चाकीमध्ये चापसून बघितलं तर त्याच्या गाठी लागत होत्या. ह्या पोराला काय बी होऊ नये म्हणून मी अशी गारकन फिरले आणि गारकन फिरले तर मला चालायला सुद्धा येईना. म्हटलं मला असं का होतं. मग मी माझ्या गालाला चापसून बघितलं तर मला ताप लागत होता. मग मी असं माझ्या काठीमध्ये चापसून बघितलं तर गाठी लागत होत्या. या बाया म्हणलं मला असं का होतंय, पण या बाळाचा जीव वाचवायचा होता मला. मग मी असं यशवंताच्या दवाखान्यात न्यायला लागले तर मला पाऊलच पुढं उचला ना, तर मला माझं पाऊलच पुढं उचला ना. यशवंता ह्या बाळाला तुझ्या दवाखान्यापर्यंत कोण घेऊन येईल का, या बाळाला तुझ्या दवाखान्यापर्यंत यशवंत कोण घेऊन येईल का, असं मला लय वाटायला लागलं बघा. मग मी काय करू, माझं पाऊलच पुढं उचला ना. यशवंता तुला या बाळाला तुझ्या दवाखान्यापर्यंत कोण घेऊन येईल का, यशवंता. अशा